प्रेक्षकांना या संदर्भातली ही अपडेट आपण दाखवूया। या सगळ्या प्रकरणासंदर्भातली सुनावणी आता पूर्ण झाल्याचं समजतंय। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद हा पूर्ण झालाय आणि आता निकालाचं वाचन सुरू असल्याची माहिती मिळतेय। निर्णयाला स्थगिती दिली नाही तर कोकाटेंची आमदारकी जाईल असा दावा, असा युक्तिवाद यावेळेला कोकाटेंच्या वकिलांनी केला। तर हे अपवादात्मक प्रकरण नाही असं सरकारी वकिलांनी युक्तिवाद करत म्हटलेलं आहे। कोर्टाकडून निकालाचं वाचन सुरू करण्यात आल्याची माहिती मिळतेय। अत्यंत महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज। निर्णयाला स्थगिती दिली नाही तर आमदारकी कोकाटेंची जाईल असं रवींद्र कदम जे कोकाटेंचे वकील आहेत त्यांनी युक्तिवाद करत म्हटलंय। तर कोकाटे लोकप्रतिनिधी असल्यानं त्यांना सूट देऊ नये असं यावेळेला सरकारी वकिलांनी युक्तिवाद करत म्हटलंय। आणि त्याशिवाय हे अपवादात्मक प्रकरण नाही असं सुद्धा सरकारी वकील आपल्या युक्तिवादाच्या शेवटाला कोर्टाला सांगतायत। त्यामुळे आता कोर्टाकडनं निकालाचं वाचन सुरू झालेलं आहे। काय नेमका निकाल लागतोय, काय नेमकं कोर्टाचा निर्णय असेल हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला निकाल नेमका काय लागतोय याकडे सर्वांचीच आता नजर असणार आहे। कोर्टाकडनं निकालाचं वाचन सुरू झालेलं आहे। युक्तिवाद देखील आता संपलेला आहे, सुनावणी संपलेली आहे, कोर्टाकडून निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता कोर्ट आपल्या निकालामध्ये काय महत्त्वाचा निर्णय देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कोकाटे लोकप्रतिनिधी असल्यानं त्यांना कोणतीही सूट दिली जाऊ नये असं सरकारी वकिलांनी आपल्या युक्तिवादाच्या शेवटादरम्यान म्हटलेलं होतं। हा मुद्दा न्यायमूर्ती निकालादरम्यान ग्राह्य धरणार का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। काय नेमका निकाल लागणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे। मीनाक्षीकडे जाऊया आपण। मीनाक्षीकडनं आपण अपडेट जाणून घेऊया या संदर्भातली। मीनाक्षी, याचिका आणि हस्तक्षेप याचिका सुनावणी संपलेली आहे, युक्तिवाद दोन्ही बाजूचे करून झालेले आहेत, निकालाचं आता वाचन सुरू आहे। निकाल नेमका काय लागणार याची उत्सुकता आहे, पण शेवटी ज्या वेळेला युक्तिवादाच्या काही महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले त्यावरनं कदाचित कोर्टाकडे म्हणजे न्यायमूर्तींकडे जो निकाल द्यायचा आहे त्याबद्दलची स्पष्टता झाली असावी असं दिसतं आहे। मीनाक्षी, काय सांगता येईल या सगळ्या संदर्भात? निश्चितच जेव्हा कोर्टाने जे याचिकाकर्ते आहेत किंवा मग राज्य सरकारचे जे वकील आहेत, सरकारी वकिलांना एकच मुद्दा जेव्हा विचारला, नेमकं तुम्हाला या सगळ्यावरती काय आक्षेप आहे, तुमचा विरोध आहे का, त्यावेळी सांगताना थोडासा गोंधळ जो आहे तो सरकारी वकिलांचा झाला। आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी मुद्दे मांडत असताना शेवटी जो युक्तिवाद झाला तो म्हणजे माणिकराव कोकाटे हे सार्वजनिक जीवनामध्ये मागच्या 45 वर्षापासून आहेत आणि असं सगळं असताना ते लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांना सूट देण्यासाठी राज्य सरकारचा हा विरोध जो आहे तो पाहायला मिळत आहे। आणि ह्या सगळ्या युक्तिवादादरम्यान आपण पाहतोय आता सरकारची नेमकी काय भूमिका आहे, सरकार हे सगळे मुद्दे ग्राह्य धरतं का, काय नेमकं राज्य सरकारच्या या सगळ्याच विरोधाला आता कोर्टाकडनं भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सध्या सुनावणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। दोन्ही बाजूचा युक्तिवाद जो आहे तो आजच्या दिवसाचा हा पूर्ण झालेला पाहायला मिळतोय। त्यामुळे कोर्ट नेमकं काय आदेश देतं, काय नेमकं कोर्टाचा निकाल लागतो याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत। कारण माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत जे सत्र न्यायालयामध्ये झालं तिथे जी शिक्षा सुनावली आणि त्या शिक्षेला आपल्याला कुठेतरी स्थगिती मिळावी आणि आपली भूमिका ठामपणे मांडण्यात यावी यासाठीचा त्यांना वेळ हवे आहे। त्यामुळे त्यांच्या बाजूने आपण पाहतोय की युक्तिवाद करण्यासाठी रवींद्र कदम असतील, अनिकेत निकम असतील, हे सगळेच त्यांची बाजू मांडत आहेत आणि जिथे कुठे आपले मुद्दे कमी पडले होते सत्र न्यायालयात ते मुद्दे आज उपस्थित करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। जी पूर्वीची पार्श्वभूमी आहे या संपूर्ण प्रकरणाची ते देखील सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कोर्टाला आणि कोर्टाच्या वतीनं आता नेमकी काय भूमिका घेतली जाते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। अजिंक्य, बिलकुल, थोड्याच वेळात आता कोर्टाचा निकाल नेमका काय आहे हे आपल्याला कळणार आहे। कारण आत्ताची जी अपडेट मिळते त्यानुसार कोर्टाकडनं न्यायमूर्तींकडनं निकालाचं वाचन सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कोकाटेंच्या शिक्षेच्या याचिकेवरचा युक्तिवाद काही वेळापूर्वीच संपलाय आणि कोर्टाकडनं सध्या निकालाचं वाचन सुरू असल्याचं समजतंय। थोड्याच वेळात कोर्ट आपला निकाल देणार आहे आणि हा निकाल कोकाटेंच्या बाजूने लागेल का कोकाटेंच्या विरोधातला असेल हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल।
त्यामुळं कोकाटेंना अटक होणार की त्यांना दिलासा मिळणार, हाच एक महत्त्वाचा मुद्दा सध्या चर्चेला जातोय. मीनाक्षीकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. मीनाक्षी, थोड्याच वेळात आता कोर्टाचा निकाल समोर येणार आहे, पण म्हणजे त्यांना अटक होणं हे अटळ होतं. आता थोडाफार तरी दिलासा हायकोर्टाकडनं कोकाटेंना मिळेल का? त्यांची अटकेची जी एकंदरीत शिक्षा आहे ती कायम राहील, याकडेच सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. मीनाक्षी. निश्चितच अजिंक्य, सगळ्यांच्या नजराच या निकालाकडे आहेत. कारण मागच्या 3 ते 4 दिवसापासून संपूर्णच माणिकराव कोकाटेंच्या या शिक्षेला स्थगिती देण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. आणि ज्या ठिकाणी आज आपण पाहतोय की हा संपूर्ण सुनावणीचा दिवस आणि युक्तिवाद करत असताना सरकारी वकिलांनी मांडलेले मुद्दे किंवा मग माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांकडून मांडलेले प्रमुख मुद्दे, जे मुद्दे आता कोर्ट कोणकोणते मुद्दे ग्राह्य धरतील आणि त्याच आधारावरती निकाल देतील, याकडे सगळ्यांची नजर असेल. पण तत्पूर्वी आपण पाहतोय की जे सरकारी वकील आहेत त्यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. कारण माणिकराव कोकाटे 45 वर्षांपासून सार्वजनिक जीवनामध्ये आहे आणि असं असताना मात्र त्या लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांना ही सूट जी आहे ती देण्यासाठी राज्य सरकारचा विरोध आहे. मात्र हे सगळं असताना या सगळ्याच याचिकेला जे सरकारी वकील आहे त्यांचा विरोध आहे. मात्र हे मांडत असताना कोर्टाने देखील त्यांच्या युक्तिवादादरम्यान मात्र सरकारी वकील यांची भूमिका काय आहे, या याचिकेला विरोध आहे का, हे देखील स्पष्टपणे विचारण्यात आला. त्यावेळी काही गोंधळ जो आहे तो सरकारी वकिलांचा तिथे पाहायला मिळाला आणि त्याच आधारे आता ही सुनावणी जी आहे ती पूर्ण झालेली सांगितलं जात आहे. मात्र आता कोर्टाचा काय नेमका निकाल येतोय, माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळतोय का, त्यांना त्यांची भूमिका मांडण्यासाठी आता कोर्टाचा नेमका काय निकाल येतोय, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. पण मीनाक्षी, पुन्हा एकदा तोच मुद्दा, म्हणजे आपण सातत्यानं त्याच मुद्द्यांवर बोलतो आहोत. लीलावती हॉस्पिटलमधले डॉक्टर्स त्यांची भूमिका मांडणार होते. त्यांच्या अँजिओप्लास्टी संदर्भातला जो काही चाचणीचा टेस्टचा जो अहवाल होता, रिपोर्ट होता, तो सादर होणार होता. मेडिकल बुलेटिन होणार होतं, जे आता ऑब्व्हियसली लांबलेलं आहे, ज्याबद्दल आपण थोड्याच वेळात जाणून घेऊच. पण वैद्यकीय मुद्द्यांचाच कुठंतरी अडचण माणिकराव कोकाटेंच्या दृष्टीनं नव्हती. कायदेशीरदृष्ट्या कदाचित त्यांना अडचणींचाच काळ होता, पण वैद्यकीय ज्या बाबी होत्या त्या थोड्याशा कोकाटेंच्या बाजूनं होत्या, असं यावेळेला बोललं गेलेलं होतं. त्यामुळं कुठंतरी आता त्यांची जी प्रकृती बिघडलेली आहे, त्यांच्यावर अँजिओप्लास्टी होणार आहे, म्हणजे ते त्या दृष्टीनं डॉक्टरांचं काय नेमकं म्हणणं आहे, त्यांची काय भूमिका आहे, हे तर आपल्याला नंतर जाणून घ्यायचंच आहे. पण या सगळ्याचा कोर्ट निकालाच्या वेळेला किती विचार करू शकेल? अजिंक्य, 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 2 गोष्ट म्हणजे एक तर कोर्टाकडून विचारण्यात आलेल्या जे महत्त्वाचे मुद्दे, म्हणजेच कोर्टाला जे सादर करण्यात आलेले जे वैद्यकीय अहवाल आहेत ते ग्राह्य धरण्यासाठी नेमके महत्त्वाचे मुद्दे काय आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं पाहिलं तर एन्जिओग्राफी जी आहे ती माणिकराव कोकाटे यांच्यावरती होण्यासाठी डॉक्टरांनी जे आहे ते सांगितलं होतं. पण मात्र आज सकाळपासून असेल किंवा काल रात्रीपासून एन्जिओप्लास्टी जी आहे ती झालेली नाही आहे आणि एन्जिओप्लास्टी झाली नसल्यामुळे आपण पाहतोय की त्याचे रिपोर्ट्स समोर आलेले नाही आहेत. मग ह्या सगळ्या बाबी लक्षात घेता मात्र त्यांच्या या सगळ्याच गोष्टींना वेळ का होत आहे आणि लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर्स नेमके पत्रकार परिषद घेणार होते आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमके त्यांच्यावरती काय उपचार करण्यात आलेले आहेत आणि पुढे नेमकी त्यांना कसली उपचाराची गरज लागणार आहे याचा उल्लेख करणार होते. पण अद्यापही पत्रकार परिषद ही झालेली नाही आहे. त्यामुळे संपूर्ण माध्यम जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि डॉक्टरांच्या भूमिकेकडे प्रामुख्याने लक्ष राहणार आहे. कारण त्यांची प्रकृती जी आहे ती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. एन्जिओप्लास्टी केव्हा करावी जाते, जेव्हा आपल्या हार्टवरती, आपल्या हृदयावरती काही परिणाम होत असतो तेव्हा या एन्जिओप्लास्टिकची गरज भासली जाते. मात्र माणिकराव कोकाटे यांची प्रकृती गंभीर असल्याचं लीलावती रुग्णालयाच्या वतीनं सांगितलं जात आहे आणि तेच कोर्टापुढे देखील आता माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांकडून मुद्दे मांडण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोर्ट ह्या सगळ्या गोष्टी ग्राह्य धरून माणिकराव कोकाटे यांना दिलासा देतात की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. पण त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे तो म्हणजे माणिकराव कोकाटेंच्या डॉक्टरांचा. त्यांचं नेमकं काय आता स्पष्टीकरण समोर येणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. जर हायकोर्टाकडनं या आत्ताच्या सुनावणीमध्ये माणिकराव कोकाटेंना जर दिलासा दिला गेला नाही तर सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा पर्याय त्यांच्या समोर खुला असू शकेल का?
त्या दृष्टीनं जाणकारांचं, कायदेतज्ञांचं नेमकं काय मत आहे? कारण अटकेची टांगती तलवार तर कोकाटेंवर कायमच आहे. वॉरंटच घेऊन आले होते नाशिक पोलीस नॉन बेलेबल. पण मग आता सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय त्यांच्यासमोर खुला असेल का? निश्चितच काल रात्रीच आपण पाहिलं नाशिकचे पोलीस 10 ते 12 पोलीस जे आहेत ते माणिकराव कोकाटेंच्या जबाबासाठी लीलावती रुग्णालयामध्ये आले होते आणि इथे येताच त्यांनी त्यांच्यावरती उपचार करण्यात येत असलेले जे डॉक्टर आहेत त्यांचा देखील जबाब नोंदवून घेतलेला आहे. मग असं सगळं असताना मेडिकल ग्राउंडवरती तिथे कोर्टाच्या पुढे कोणकोणते मुद्दे मांडण्यात आलेले आहेत हे प्रामुख्यानं बघावं लागेल. तर दुसरीकडे आपण पाहतोय की जर इथे माणिकराव कोकाटे यांना मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये दिलासा मिळाला नाही तर त्यांच्या पुढे सुप्रीम कोर्टात जाण्याचा देखील मार्ग खुला असणार आहे. जसं आपण पाहिलं की सत्र न्यायालयामध्ये शिक्षा सुनावण्यात आली, तसंच माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला की आपल्या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी. ह्यासाठीचा जो अर्ज होता जेणेकरून त्यांना त्यांची भूमिका अधिक स्पष्ट मांडता यावी ह्यासाठी. मात्र आज नेमकं मुंबई उच्च न्यायालयाकडून काय नेमकं निकाल दिला जातो या निकालाच्याच आधारावरती संपूर्णतः पुढची भूमिका अवलंबून असणार आहे. त्यामुळे नेमकं अजिंक्य आता मेडिकल ग्राउंड्स काय काय तिथे सादर करण्यात आलेले आहेत आणि आता लीलावती रुग्णालयामधनं ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांची काय नेमकी भूमिका असणार आहे, पुढची नेमकी त्यांना पुढच्या ट्रीटमेंटसाठी काय काय गरज लागणार आहे या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आजच्या पत्रकार परिषदेमधनं ते डॉक्टर करणार होते. पण अद्यापही पत्रकार परिषद झालेली नाहीये. त्यामुळे एकंदरीतच लीलावती रुग्णालयाचे जे डॉक्टर आहेत सुनावणी पूर्ण होण्याची वाट पाहतायत का असा देखील प्रश्न यावेळी या ठिकाणी उपस्थित होतो आहे. ठीक आहे, आपण मीनाक्षी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट सातत्यानं घेतच राहणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.